अरविंद नावाच्या एका गृहस्थाला रस्त्याच्या कडेला एक लहान बाळ दिसलं. त्यानं सगळीकडे विचारपूस केली, पण बाळाचे जन्मदाते न भेटल्यामुळं त्या भल्या गृहस्थाने ठरवलं की आता याचं संगोपन आपणच करू. अरविंदने आपल्या कुटुंबियांना समजावलं. कुटुंबियांनी सुद्धा त्याची साथ दिली. अरविंदने त्या बाळाचे नाव रघु असं ठेवलं. अरविंदने रघुला कधीच कोणत्या गोष्टीची कमी भासू दिली नाही. त्याला हवं ते दिलं. मात्र काही वर्षांनंतर 25 वर्षांच्या रघुला हे समजलं की अरविंद आपला खरा बाप नाही. तेव्हा त्यानं अरविंदला नाकारलं आणि आपल्या खऱ्या आईवडिलांच्या शोधात तो घर सोडून निघून गेला. ही काल्पनिक गोष्ट जरी वाटत असली तरी असंच काहीसं आज आम आदमी पार्टी सोबत घडलंय. गोष्टीतल्या अरविंदला वाटत असेल तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त पश्चाताप आज आपच्या अरविंद केजरीवाल यांना होत असेल. फक्त केजरीवाल यांनाच नाही तर देशातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला ज्यानं राघव चड्डा यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता. राजकारणात आल्यापासून भाजप सरकारच्या विरोधात बोलणारा आवाज गेल्या काही काळापासून शांत झाला होता. काल म्हणजे 24 एप्रिल रोजी राघव चड्डा यांनी आपण भाजपमध्ये जाणार असल्याची घोषणा केली आणि एका रात्रीत सगळं काही बदललं. राघव चड्डा यांचे गुणगान गाणारा वर्ग आज त्यांचा तिरस्कार करतोय. नेमकं काल काय काय झालं, भाजपचं ऑपरेशन लोटस काय होतं आणि या सगळ्यात केंद्रस्थानी असलेल्या राघव चड्डा हे आता कसे ट्रोल होत आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भाजप सत्तेसाठी कशी खेळी करू शकतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. साम दाम दंड भेद ही भाजपची खूप जुनी स्ट्रॅटेजी आहे. महाराष्ट्रात पण त्यांनी तेच केलं. शिवसेना राष्ट्रवादीचे 2 भाग केले. निवडणुकीच्या आधी लहान मोठ्या पक्षांना फोडलं, त्यांना संपुष्टात आणलं. मात्र यावेळी भाजपने आम आदमी पार्टीचाच गेम केलाय. ऑपरेशन लोटस का नाम सुने हो, तेच ते विरोधकांचे खासदार फोडणे आणि बहुमत मिळवणे. यावेळी सुद्धा बीजेपीने हाच फॉर्म्युला वापरलाय. आपमध्ये मोठी फूट पडल्याचे संकेत मिळत असून पंजाबमधील भगवंत मान सरकार आता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काल 24 एप्रिल रोजी चड्डा यांनी राज्यसभा खासदार संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्या समवेत एक पत्रकार परिषद घेतली. आपण आपला सोडचिठ्ठी दिली असून 6 खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याची त्यांनी घोषणा केली. नुसती घोषणाच नाही तर एकेकाळी भाजपला गुंडांची आणि अशिक्षित लोकांचा पक्ष म्हणणाऱ्या चड्डांनी आपवर अनेक गंभीर आरोप सुद्धा केले. आम आदमी पार्टी आता भ्रष्टाचाराच्या मार्गावर गेल्यामुळे अनेक खासदारांनी आता पक्षाशी नातं तोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. राघव चड्डा यांनी राजीनामा देणाऱ्या इतर नेत्यांची नावं देखील काल जाहीर केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालिवाल या देखील पक्ष सोडत आहेत. याशिवाय विक्रमजीत सिंह सहानी आणि राजेंद्र गुप्ता यांचेही राजीनामे लवकरच समोर येतील असं ते म्हणाले. पंजाबमधून राज्यसभेवर आपचे एकूण 7 खासदार आहेत. या सर्वांनी राजीनामा दिल्यास राज्यसभेत पंजाबमधून आम आदमी पार्टीचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या चर्चांना उधाण आहे. या पक्षप्रवेशामुळे 2027च्या पंजाब विधानसभा निवडणुकीआधी आप पक्षाला मोठे खिंडार पडले. एकेकाळी राघव चड्डा यांना पंजाबचे डी फॅक्टो मुख्यमंत्री म्हणून ओळखले जात होते. मात्र गेल्या काही काळापासून पक्षातले मतभेद, राघव चड्डांची भाजपबद्दलची चुप्पी सगळ्यांना दिसत होती. काही दिवसांपूर्वीच राज्यसभेतील उपनेते पदावरून त्यांना हटवण्यात आलं होतं. एवढंच नाही तर चड्डांना संसदेत बोलण्यासाठी वेळ देऊ नका असे आदेश देत त्यांच्याच पक्ष असलेल्या आपनं त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यामुळे आपमध्ये नक्की काय सुरू आहे असा प्रश्न विचारला जात होता. मात्र आता सगळं चित्र स्पष्ट झालंय. चड्डा यांच्या भाजपा प्रवेशानं पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आपचे 7 खासदार आता भाजपमध्ये सामील झाले असले तरी येत्या काळात आपचे 30 ते 35 आमदार फुटू शकतात अशा चर्चा आहे. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अत्यंत तिखट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. राळेगण सिद्धी येथून बोलताना अण्णा हजारे यांनी राजकीय पक्षांतराच्या या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केलाय. पक्ष आणि पार्टी टिकवण्यासाठी एकत्र राहण्यासाठी संसदेत कायदा होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही यासाठी सुद्धा कायदा होणं महत्त्वाचं असल्याचं अण्णा म्हणालेत. सत्ता आणि पैशांच्या लालसेमध्ये येऊन इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येतात आणि त्याच्यामध्ये मनमर्जीप्रमाणे सत्ता बदलाचे काम होतं, असं काही बरोबर नाही असं अण्णा हजारे म्हणालेत. तसेच सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यासाठी हे सगळं चाललंय. आज समाज आणि देश डोळ्यासमोर राहिला नाही असं सुद्धा अण्णा हजारे आपल्या भाषणात म्हणाले. संसदेत सामान्य माणसाच्या समस्या मांडणारा, सरकारला भ्रष्ट म्हणणारा आवाज आता बंद झालाय. राघव चड्डा यांच्या पक्षप्रवेशामुळे एका रात्रीत
त्यांच्या लाखो फॉलोअर्सनीच त्यांना अनफॉलो केला. नुसतं अनफॉलो नाही तर आपण या व्यक्तीवर विश्वास ठेवला पण हाही इतरांसारखाच निघाला, अशा टीका त्यांच्यावर आता केल्या जातात आहेत. राघव चड्डा यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप हा पक्ष येत्या काळात किती भ्रष्टमुक्त होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.